नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. जिद्द, कष्ट, मेहनत जर असेल तर यश हमखास येतं. असंच उदाहरण आष्टी शहरातल्या बाळासाहेब घोडके यांचे चिरंजीव प्रथम घोडके यांनी करून दाखवले. पहिल्याच प्रयत्नामध्ये MPSC परीक्षेमध्ये त्याने यश मिळवून थेट कृषी उपसंचालक होण्याचा मान मिळवलाय. आपल्यासोबत प्रथम घोडके आहे, त्याच्याशी बोलूया. आज मराठीमध्ये तुझं स्वागत. कशा पद्धतीने तू शिक्षण केलं, शालेय, महाविद्यालयीन, पदवी आणि परीक्षा, काय सांगशील? सर, माझं शालेय शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी इथून पूर्ण झाले व त्यानंतर मी 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी लातूर येथे मला CETला चांगले मार्क्स पडले सर. व त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे माझे ॲडमिशन झाले. वरिष्ठांच्या गायडन्सनुसार मी त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पदव्युत्तर महाविद्यालय लातूर येथे ॲडमिशन घेतले. पण अभ्यास कसा केला, किती वेळ अभ्यास करावा लागला? तुझ्यासारखे असे अनेक मुलं आहेत, त्यांना पण तुझ्यासारखं हो वाटतं. अशा मुलांसाठी काय सल्ला सांगशील, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन? माझ्या यशाचे खूप मोठे श्रेय मातृतुल्य कृषी एकता मित्र मंचाला मी देईल. त्या माध्यमातून विविध टेस्ट सिरीजचं आयोजन केलं सर. ग्रुप डिस्कशनचं किंवा 10 ते 12 तास माझी सिटिंग असायची सर. व माझ्या मित्रांनी, माझ्या वरिष्ठांनी मी एक सांगेल की जे रिटन एक्झाम आहे सर, ती डिमांड करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस सर. व तिथेच मी नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे होतो. अक्षर चांगला असलं पाहिजे. हो सर, अक्षर पण मॅटर करतं सर, स्पीड पण मॅटर करतं सर. कारण की आपल्याला 3 तासात सर 200 मार्काचा पेपर कव्हर करायचा आहे. तुमच्या अक्षरासोबत तुमची स्पीड पण खूप मॅटर करते. तुम्ही ग्रॅमॅटिकली किती करेक्ट आहे ते पण खूप मॅटर करतं. एकूणच ही यश मिळवलं असताना मायभूमीमध्ये काल आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार झाला. आष्टीकरांनी मोठं कौतुक केलं, मिरवणूक काढली. काय वाटलं? सर, काल जेव्हा माझा सत्कार केला त्यावेळेस पूर्वी आमचे दुकान होते, त्या जागेवर माझा सत्कार केला. तो माझ्यासाठी खूप भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता सर. व मी अण्णांचे विशेषतः आभार मानतो सर. त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टीचं गायडन्स दिलं. जसं की त्यांनी AIचा उल्लेख केला सर. सध्या सर AIचा जमाना आहे सर. म्हणजे AIमुळे सर अशी एक न्यूज होती सर मागं की एका शेतकऱ्याचे एक हेक्टरमध्ये सर 151 टनचं ऊसाचं उत्पादन झालं सर. म्हणजे AI एवढं करतं सर. त्याच्यामुळे मी माझ्या भविष्यात जिथं पण माझी पोस्टिंग होईल सर, मी एका सामान्य घरातून दुष्काळ जिल्ह्यातून आलो सर. मला शेतकऱ्याच्या समस्याची जाण आहे सर. व मी शेतकऱ्याची आत्महत्या कशी कमी होईल ह्या संदर्भात नक्कीच प्रयत्न करेल सर. व माझ्या शेतकऱ्याचं हित हे माझं प्रथम प्राधान्य असेल सर. एकूणच तू मिळवलेल्या या यशाबद्दल कोणाकोणाला श्रेय द्यायचे, याच्यात कोणाकोणाचा वाटा आहे, काय सांगशील? सर, माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझे आईवडील, माझे पूर्ण कुटुंब, माझे गुरुवर्य व मातृतुल्य कृषी मित्र एकता मंच, वरिष्ठ कनिष्ठ कृषी मित्र व माझे मित्रपरिवार यांना मी माझ्या यशाचे पूर्ण श्रेय दिले. आपण पाहिलं की हा होता प्रथम घोडके यांनी वयाच्या 23-24 वर्ष असताना प्रथम प्रयत्नामध्ये यश मिळवून आष्टीचं नाव राज्यभरामध्ये चमकवले. अविशांत कुलकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड.